नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर मित्रांनो, आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच नवी मुंबई बाळेगाव SRPFचा गट क्रमांक 11चा आपला पोलीस भरतीचा 2021 साली झालेला आपला पेपर चालू आहे। तर याच्या अगोदर याचा आपण पार्ट 1 पाहिला होता, ज्यामध्ये आपण त्याचे सुरुवातीचे असे पहिले 25 प्रश्न कव्हर केलेले होते। तर त्याचप्रमाणे आज आपण त्याच पेपरचा इथे भाग 2 पाहणार आहोत। तर या भाग 2 मध्ये देखील आपण त्याची पुढचे महत्त्वाचे असे जे प्रश्न आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर आता जे पोलीस भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा व जे कोणी तुमचे मित्र पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूयात याच्या या आपल्या SRPF गट क्रमांक 11च्या पार्ट 2 मधील प्रश्न पहिला। तर प्रश्न क्रमांक 26 तुम्ही इथे पाहू शकता। तर काय दिलेलं आहे ते बुद्धिमत्तेवरती आधारित प्रश्न आहे। खालीलपैकी कोणती जोडी ड्राईव्हचा IREDV शी असलेला संबंध दर्शवतो। म्हणजे ड्राईव्ह हा जो शब्द आहे तर त्याच्या बदल्यात कसं लिहिले IREDV असा संबंध खालीलपैकी कशामध्ये दिलेला आहे। तर आता इथे DRIV ड्राईव्ह तुम्ही जर इथे पाहिलं तर हा D जो शब्द आहे तो किती 1 नंबरला आहे, तर तो कितीला आला इथे 4 नंबरला आलेला आहे। त्याप्रमाणे R 2 नंबरचा शब्द इथे 2 नंबरलाच राहिलेला आहे। त्याप्रमाणे I 3 नंबरचा शब्द इथे 1 नंबरला आलेला आहे। I 4 नंबरचा शब्द V जो आहे तर तो 5 नंबरला गेलेला आहे आणि 5 नंबरचा शब्द आहे तर तो मध्ये आलेला आहे 3 नंबरला। म्हणजे याप्रमाणे आपल्याला इथे लावायचे। तर आता त्याप्रमाणे आता इथे पहिली जोडी आपण पाहूयात। A मध्ये काय दिले L। आता LOWER तर त्याचा संबंध काय दिला आपण इथे पाहू शकतो। तर इथे काय दिले पहिला शब्द 4 नंबरला जातो, तर इथे पहिला L शब्द आहे, तर इथे जर तुम्ही पाहिलं तर L देखील इथे 4 नंबरला आलेला आहे। त्यानंतर O आता 2 नंबरचा शब्द जशाच तसा राहतो, तर इथे O देखील 2 नंबरलाच आहे। तर 3 नंबरचा शब्द काय आहे, तर 3 नंबरचा जो शब्द आहे तर तो 1 नंबरला जातो, तर W हे 3 नंबरला आहे तर ते 1 नंबरला गेलेलं आहे। म्हणजे हे इथपर्यंत बरोबर आहे। आता 4 नंबरचा शब्द काय जातो 5 नंबरला, म्हणजे हा E जो आहे तर तो कुठे आरच्या जागी जाणार, म्हणजे इथे देखील पाहू शकता तुम्ही E आलेला आहे। आणि 4 नंबर हा आणि 5 नंबरचा शब्द काय येतो मध्ये येतो, म्हणजे 3 नंबरला येतो। 5 नंबरचा शब्द इथे कोणता आहे R आहे, तर इथे 3 नंबरला R आलेला आहे। म्हणजे इथे पहिल्याच ऑप्शनमध्ये आपल्याला आपलं आन्सर भेटून जातं। म्हणजे लोअरसाठी WORLE ही जोडी इथे योग्य दिसते। बाकीची पर्याय तुम्हाला पाहायची सुद्धा देखील गरज नाही, इथेच आपल्याला आन्सर भेटून जाईल। म्हणजे ड्राईव्हचा जसा IREDV शी संबंध आहे तसा इथे ऑप्शन ए मध्ये दिले लोअरचा WORLE शी संबंध आहे, म्हणजे हे त्याच्याशी जुळतं आहे, म्हणून ऑप्शन ए आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 27 काय दिलेला आहे 20,000 या संख्येशी जुळणारा पर्याय कोणता। तर पर्याय क्रमांक 1 काय दिले 40 गुणिले 50। तर 40 गुणिले 50 जर आपण केलं तर 4 पंचे 20 आणि हे वरचे 2 शून्य, म्हणजे किती येतं हे 2000 येतं। 400 गुणिले 500, तर आता हे 1 2 3 4 शून्य 400 आणि 500 आणि 4 पंचे 20, म्हणजे हे किती येतं 1 2 3 4 5 शून्य झालं, मग हे 2 लाख आलं। तर आता 40 गुणिले 500 जर केलं तर हे 4 पंचे किती 20 येतं, म्हणजे हे 4 पंचे 20 आणि हे 500चे 2 आणि 4चा 1, म्हणजे 1 2 3 शून्य, मग इथे तुम्ही पाहिलं तर इथे 20,000 मिळतं। म्हणजे हे ऑप्शन सी मध्ये आपल्याला मिळते। 20,000 या संख्येशी जुळणारा पर्याय कोणता असणार आहे, तर 40 गुणिले 500 केलं की 20,000 येईल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 28 तर काय दिलेलं आहे यामध्ये, तर महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती म्हणजेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट कोठे आहे। म्हणजे महाराष्ट्र राज्याचं विचारलेलं आहे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट तर कोठे आहेत हे, तर नागपूर व धुळे या 2 ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जे राज्य आपत्ती प्रतिसाद दल आहेत तर त्याचे 2 युनिट कोठे आहेत, तर एक नागपूरला आहे व दुसरं धुळेला आहे, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 29 तर साधे इथे सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता। तर इथे काय काय दिलेलं आहे 36/49, म्हणजे अंडररूटमध्ये दिलेलं आहे √36/49 अधिक √9/√49 आणि अधिक √25/49। तर यांचं सर्वांचं वर्गमूळ काढलं तर काय येतं 36चं 6 आणि 49चं 7 अधिक 9चं 3 येतं 49चं 7 अधिक 25चं
5 येतं आणि 49चं 7. आता छेद समान असल्या आपण काय करतो, अंशाची बेरीज करतो. म्हणजे हे 6 आणि 3 किती 9 होणार, 9 आणि 5 किती 14 येणार आणि भागिले 7ला भागिले 7 म्हणजे 14/7 येईल. हे 7 एके 7, 7 दोन्ही 14. मग राहिलं काय 2/1 म्हणजेच 2. याचा आन्सर काय असणार आहे, सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तर ते 2 येणार आहे. तर ते ऑप्शन बी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 30. तर काय दिलेलं आहे ते, 1992चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता, तर त्या वर्षाचा स्वातंत्र्यता दिवस कोणत्या दिवशी येईल. म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन म्हणजे कधीचा काढायचा आहे आपल्याला, 1992चा काढायचा आहे. तर मित्रांनो, जेव्हा हे जे म्हणजे एकाच वर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन काढता येतं, तर त्या फक्त एक तुम्ही लक्षात ठेवा, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामध्ये फक्त 1 दिवसाचा गॅप असतो. किती, 1 दिवस. म्हणजे 1 दिवस किंवा 6 दिवसाचा फरक. म्हणजे 6 दिवसाने पुढे जातो तो वार किंवा 1 दिवसाने मागे येतो. म्हणजे हा इथे जर सोमवार असेल तर सोमवारच्या पुढे 6 दिवस तुम्ही केले तर काय येतं, रविवार येतं. किंवा सोमवारच्या अगोदर 1 दिवस कमी केला तर काय येतो, रविवार येतो. म्हणजे एवढाच फरक असतो 1 दिवसाचा प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनमध्ये. यामध्ये डायरेक्ट तुमचा आन्सर निघून जातं. काही दिलं तरी फक्त 1 दिवसाने मागे घ्यायचा. म्हणजे प्रजासत्ताक दिन 1992चा जर सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्यता दिवस जो आहे तर तो कधी, रविवारी असणार आहे. म्हणजे ऑप्शन बी आपलं डायरेक्ट आन्सर असणार आहे, रविवार. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. फी कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. तर फी कुरियन हे काय, वर्गीस कुरियन ज्यांना आपण म्हणतो, तर त्यांचा जो संबंध आहे तर तो दूध उत्पादन याच्याशी संबंध होतो. दूध महापूर म्हणजेच हे धवल क्रांतीशी संबंधित आहे. धवल क्रांती म्हणजे दुधाची जी क्रांती आहे त्याला आपण धवल क्रांती म्हणतो. म्हणून वर्गीस कुरियन हे जे नाव आहे व्ही कुरियन, तर ते धवल क्रांतीशी संबंधित आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32. काय दिलेला आहे, ऊठ या शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा. तर आता उठणे हे क्रियापद झालं, उठला क्रियापद झालं, ऊठ ऊठ हे असं बनत नसतं. कसं बनतं, ऊठ सूट म्हणजे अंशाभ्यस्त शब्द तयार होते असा ऊठपासून. ऊठ सूट आपण असं म्हणतो ना, ऊठ सूट असंच चालू आहे. म्हणजे ऊठ या शब्दापासून जो अभ्यस्त शब्द तयार होईल तर तो कोणता असेल, तर तो ऊठ सूट. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33. काय दिलेलं आहे ते, अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तर आता इथे अधोरेखित शब्द काय दिलेला आहे, तू पण माझ्या बरोबर प्रार्थना पण. म्हणजे माझ्या बरोबर म्हणजे इथे काय, माझ्या हे काय सर्वनाम आहे आणि त्याला जोडून हे बरोबर आलं आहे. म्हणजे नाम किंवा सर्वनामांना जोडून जे शब्द येतात तर त्यांना आपण काय म्हणतो, शब्दयोगी अव्यय म्हणतो. म्हणून बरोबर हे काय आहे, तर माझ्या बरोबर म्हणजे बरोबर हे आहे, यातलं काय असेल तर ते शब्दयोगी अव्यय असणार आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल, ते अधोरेखित शब्द शब्दयोगी अव्यय आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34. काय दिलेलं आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. तर इथे आता रिकाम्या जागा इथे होती तर तिथे आपल्याला निवडायचं होतं. तर इथे काय दिले, 1, 8, 9 इथे रिकामी जागा आहे. परत 25, 2, 16, 49. तर इथे तुम्ही पाहिलं तर इथे काय दिलं आहे, 1चा वर्ग दिला आहे. 1चा वर्ग 1 असतो. परत इथे 8 दिला आहे म्हणजे 2चा घन दिलेला आहे. त्याप्रमाणे आता 3चा वर्ग इथे दिलेला आहे 9. त्याप्रमाणे 4 नंबरला काय दिलेलं आहे, आता इथे वर्ग घन वर्ग, तर आता इथे 4चा घन येणार. 4चा घन किती असतो, 64 असतो. म्हणजे पुढे 5चा वर्ग इथे 25 दिलेला आहे त्यांनी. म्हणजे इथे आपल्याला काय रिकाम्या जागी भरायचं होतं तर ते काय येणार आहे, 4चा घन येईल म्हणजे 64 येणार आहे. ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा. तर आता वधू एक असेल तर आपण वधूच म्हणतो आणि 10 जरी असेल तरी त्याला आपण वधूच म्हणतो. म्हणजे वधूचं जे अनेक वचन असतं तर ते काय वधूच राहतं. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36. तर हा म्हणजे कूट प्रश्नावर आधारित प्रश्न आहे. तर काय दिलेलं आहे, 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 होईल. आज त्यांच्या वयाची बेरीज जर 44 आहे तर बालाजीचे आजचे वय काढा. म्हणजे 5 वर्षानंतर दोघांच्या वयाचं गुणोत्तर दिले आणि सध्याचे त्यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे. तर यावरून दिनेश व बालाजीचं आपल्याला वय काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे आपण इथे पाहूयात. तर इथे काय दिलेलं आहे, 5 वर्षानंतरचे दिनेश व
बालाजीचे वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे किती 4:5 दिलेलं आहे. आता त्या दोघांची वय आपण काय करायचे आता गुणोत्तर दिले म्हणून ते x प्रमाणात मानू. म्हणजे दोघांचे वय काय होईल दिनेशचं वय काय होईल तर गुणोत्तर त्याचं 4:5 आहे दिनेश आणि बालाजीचं. म्हणजे दिनेशचं वय काय होणार 4x होईल आणि बालाजीचं काय होणार आहे 5x होणार आहे कारण आपण ते x प्रमाणात मानलं. तर दोघांचे आजचे वय अनुक्रमे काय असणार आहे मग 5 वर्षानंतरचं वय 4x व 5x आहे. मग आजचं वय काय असणार आहे तर दिनेशचं असणार आहे 4x - 5 आणि त्याप्रमाणे बालाजीचं काय होईल तर 5x - 5 होईल. म्हणजे कारण 5 वर्षानंतरचं त्यांचं वय दिले 4x आणि 5x म्हणजे त्यांचं गुणोत्तर दिलं. मग 5 वर्षापूर्वीचं म्हणजे त्यांचं आजचं वय ते किती असेल 4x - 5 व 5x - 5 होईल. आजच्या दोघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे. मग त्यांचं आजचे वय किती आहे 4x - 5 आणि 5x - 5 आणि ती बेरीज किती दिलेली आहे 44 दिलेली आहे. म्हणून आपलं समीकरण तयार होतं ते म्हणजे 4x - 5 अधिक 5x - 5 बरोबर 44. 4x आणि 5x किती होतं 9x आणि हे -5 आणि -5 किती होणार -10 होणार आणि 44ला 44. तर आता हे -10 तिकडे गेल्यावर काय होणार +10 होणार. म्हणजे 44 अधिक 10 काय होतं 54 म्हणजे 9x बरोबर काय होणार आहे 54 येईल. आता x गुणाकारात आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे 54ला भागाकारात जाईल. x बरोबर 54 भागिले 9 9 1 9 9 संग 54 म्हणजे xची किंमत आली आपल्याला 6. तर आता x वरून आपण आता म्हणजे दिनेशचं आजचं वय आणि बालाजीचं आजचं वय आपण काढू शकतो. तर आपल्याला बालाजीचं काढायचं आहे तर दिनेशचं काय होईल 4x म्हणजे 4 गुणवले xची किंमत 6 म्हणजे 24 हे दिनेशचं वय झालं. त्याप्रमाणे बालाजीचं काय होणार आहे 5x 5x म्हणजे 5 गुणवले 6 म्हणजेच किती झालं तर ते 30 वर्ष. म्हणजे आपल्याला बालाजीचं विचारले म्हणून बालाजीचं आजचं वय किती असणार आहे तर ते 30 वर्ष असणार आहे. पण हे कधीच आहे 5x हे 5 वर्षानंतरचं गुणोत्तर दिलं म्हणून 5 वर्षानंतरचं त्याचं वय 30 असेल. मग आजचं वय काय असणार आहे 30 - 5 म्हणजे किती 25. 25 हे आजचं बालाजीचं वय असणार आहे. म्हणजे ते शेवटी थोडं करेक्शन करा. म्हणजे बालाजीचं वय 5 वर्षानंतरचं जर 30 असेल तर आजचं वय किती असणार आहे त्याचं 25 असणार आहे. म्हणून आपलं आन्सर काय असेल तर ते आजचं वय विचारलेलं बालाजीचं म्हणजे ते किती येणार आहे तर ते 25 येणार आहे. काही जण 30 करून टाकतात इथे दिले पण इथे 5 वर्षानंतरचं वय 30 होणार आहे. आजचं वय 25 येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37 काय दिलेला आहे पुढील शब्दापासून विशेषण तयार करा. तर शास्त्रपासून काय तयार होतं विशेषण म्हटले तर विशेषण काय तयार होतं शास्त्रीय संगीत म्हणतो आपण. शास्त्रपासून विशेषण काय तयार होईल तर ते शास्त्रीय होईल. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न काय दिलेला आहे प्रश्न क्रमांक 38 लक्ष्मीकांत ह्या सामासिक शब्दाचा विग्रह करा. तर आता लक्ष्मीकांत हा सामासिक शब्द आहे बहुव्रीही समास तुम्हाला माहिती आहे तर त्याचा हा शब्द आहे लक्ष्मीकांत. तर त्याचा विग्रह कसा होतो तर काय म्हणतो आपण त्याला लक्ष्मी आहे कांता ज्याची तो असा तो. ज्याची पत्नी लक्ष्मी आहे तर त्याला काय म्हणतो आपण लक्ष्मीकांत म्हणजे त्याला आपण काय म्हणतो विष्णुदेव. म्हणजे लक्ष्मीकांतचा सामाजिक विग्रह काय असेल लक्ष्मी आहे कांता ज्याची तो. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर हा म्हणजे सरासरीवरती आधारित प्रश्न आहे. काय दिलेला आहे 54 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती येईल. तर आता 54 ते 60 किती संख्या येतात 54 55 56 57 58 59 आणि 60 एकूण किती संख्या आल्या ह्या तर 7 संख्या येतात. आता 7 क्रमाने जर संख्या असतील तर त्यांची सरासरी काय असते तर मधली संख्या असते. तुम्हाला बाकी काय सुद्धा करायची गरज नाही. म्हणजे इथे 1 2 3 4 5 6 7 संख्या आहेत. 7 मध्ये इकडच्या 3 गेल्या ह्या 54 55 56 आणि 58 59 मधल्या गेल्या म्हणजे शेवटच्या गेल्या राहिले काय 57. जी मधली संख्या असते तर 30 सरासरी असते क्रमाने जर संख्या दिल्या असतील तर. इथे डायरेक्ट तुमचा आन्सर येणार आहे 57. बाकी तुम्हाला बेरीज करून त्याला डिवाइड करायची सुद्धा गरज नाही. म्हणून 54 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती असणार आहे 57 येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40 तर काय दिलेला आहे ते तर हा वर्तुळाचे क्षेत्रफळाशी संबंधित हा प्रश्न आहे. तर काय दिलं आहे एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सेंटीमीटर वर्ग आहे.
तर आता इथे तुम्हाला वर्तुळाचा परिघ दिलेला आहे, त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, रेडियस काढावं लागेल आणि त्या रेडियसवरून आपल्याला काय करावं लागेल, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती सेंटीमीटर वर्ग आहे ते काढावं लागेल. तर कसे काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. तर काय दिले, एका वर्तुळाचा परिघ किती दिलेला आहे, 176 सेंटीमीटर दिलेला आहे. तर परिघ बरोबर काय असतं, 2 पाय आर हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, परिघ दिला 176 म्हणून 2 पाय आर बरोबर 176 हे समीकरण झालं. मग ह्यातून आपल्याला काय आर निघू शकते. मग आर बरोबर काय येणार, हे 2 पाय जे आहे तर ते 176ला भागाकारात जाईल. पायची किंमत काय असते, 22/7 म्हणून आपण 2 गुणुले हे 22/7 लिहिलं. तर आता हे 7 वर जाईल आणि हे खाली काय 22, म्हणजे इथे जर तुम्ही 7 जर वर गेलं तर काय खाली 22 राहील आणि 22 × 22 8 म्हणजे 176 येतं आणि हे 7 8 56 येतं आणि 56 भागिले 2 केलं तर किती येतं, 28, म्हणजे हे 28 येतं. म्हणजे 28 सेंटीमीटर आपल्याला रेडियस भेटते. मग क्षेत्रफळ बरोबर काय असतं, पाय आर वर्ग. पायची किंमत 22/7, आरची किंमत आत्ताच काढली 28, म्हणजे वर्ग असल्यामुळे 28 गुणिले 28, 7 × 7 7 × 28 आणि हे 22 × 88, 88 गुणिले जर 28 केलं तर ते किती येतं, 2464 येतं. म्हणजे 2464 सेंटीमीटर वर्ग हे काय असणार आहे, तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ असणार आहे. तेच आपल्याला काढायचं होतं. म्हणजे तर ते कशामध्ये दिले, तर ऑप्शन सी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 सेंटीमीटर वर्ग असेल. पुढील प्रश्न पाहूयात. तर इथे देखील समीकरण दिलेलं आहे. तर इथे काय दिलेलं आहे, यम वर्ग अधिक 18 भागिले 9 बरोबर 3. तर यमची किंमत आपल्याला इथे काढायची आहे. तर कशी काढतो आपण, तर आता गणितात दिल्याप्रमाणे आपण समीकरण लिहून घेऊयात. म्हणजे यम वर्ग अधिक 18 भागिले 9 बरोबर 3 दिलेलं आहे. तर आता इथे काय होणार आहे, हे 9 इकडे गुणाकारात आहे, तिकडे काय होणार आहे, तर ते इथे भागाकारात आहे, तिकडे ते गुणाकारात जाणार आहे 3ला. म्हणजे यम वर्ग अधिक 18 बरोबर 9 गुणिले 3 म्हणजे 27 येईल. तर हे अधिक 18 जे आहे, यम वर्ग अधिक 18 बरोबर 27, तर ते अधिक 18 तिकडे काय होणार आहे, वजा होणार आहे. मग यम वर्ग बरोबर हे 27 वजा 18, 27 मधून 18 गेले 9 राहिले, म्हणजे यम वर्ग बरोबर 9, म्हणजे 9चं वर्गमूळ काय 3, म्हणजे यमची किंमत काय आली 3. तर तेच आपल्या आन्सर का असणार आहे, मग यमची किंमत आपल्याला काढायची होती. तर ते पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे, म्हणून तेच आपलं आन्सर असणार आहे. यमची किंमत 3 येईल. पुढील प्रश्न पाहूयात. तर काळ काम वेग, काळ आणि कामवरती हा आधारित प्रश्न आहे. काय दिलेला आहे, वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात. म्हणजे दोघांचं काम दिलेलं आहे, किती, दोघे मिळून 20 दिवसात करतात. वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात. म्हणजे वडिलांनी एकट्याने जर केलं तर ते काम करायला किती, 30 दिवस त्यांना लागतात. तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात संपवेल. म्हणजे मुलगा एकट्याने तो काम किती दिवसात संपवेल हे आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण ते, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. काय दिले, मुलाचे 1 दिवसाचे काम, आपण आता मुलाचं काम 1 दिवस मानू, मग त्याचं 1 दिवसाचं काम काय होणार आहे, 1/x होणार आहे. वडिलांचं जर y मानलं तर वडिलांचं 1 दिवसाचं काम 1/y होईल. म्हणजे वडील जर y दिवसात संपवत असेल तर त्यांचं 1 दिवसाचं काम 1/y होईल. आता काय दिले, दोघे मिळून ते काम 20 दिवसात संपवतात. म्हणजे आपण असं लिहू शकतो, दोघांचं 1 दिवसाचं काम काय असणार आहे, मुलाचं 1 दिवसाचं काम 1/x आणि वडिलांचं 1 दिवसाचं काम 1/y असणार आहे. बरोबर हे किती दिवसात, 20 दिवसात संपवतात, म्हणून 1/20. तर हे समीकरण 1 आलं. त्याप्रमाणे आपल्याला काय दिले, वडील एकटे 30 दिवसात संपवणार. म्हणजे वायची किंमत दिलेली आहे इथे, म्हणजे 1/y असं आपण लिहू शकतो. म्हणजे 1/30 हे वडिलांचं काम झालं एका दिवसाचं. वडिलांचे 1 दिवसाची काम 1/y म्हणजेच 1/30 झालं. म्हणजे समीकरण काय आहे, 1/x अधिक 1/y बरोबर 1/20 आहे. तर आता हे 1/y म्हणजे 1/30 त्याला आपण लिहू शकतो. म्हणजे हे 1/x बरोबर काय होणार, 1/20 वजा हे अधिक 1/y आहे, तर तिकडे काय होणार, 1/y होणार. म्हणून 1/x बरोबर हे 1/20ला 1/20 वजा वडिलांचे काम किती, 1 दिवसाचे 1/30. दोघांच्या कामामधून वडिलांचे काम वजा केलं तर आपल्याला मुलाचे काम मिळेल. तर यांचा जर आपण लसावी काढला तर 600 येतो आणि 30 वजा 20 मी तिरकस गुणाकार केला आणि 30 दोन्ही 60 आणि वरचं 0 म्हणजे 600. मी 30 मधून 20 गेले, राहिले किती 10. म्हणजे 1/x बरोबर 10/600, 0ला 0 गेले, राहिले काय 1/60. त्याला आपण काय करतो, उलट करून लिहितो. म्हणजे 1/xचं x होतं आणि 1/60चं 60 होतं. मग xची किंमत काय आली, 60 आली. तर x आपण काय मानलेलं, तर मुलाचे
हे काम मानलेलं, म्हणजे एक्स हे काय मुलगा जो आहे तर तो एकटा काय 60 दिवसात ते काम संपूर्ण संपवेल. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, तर ते कशामध्ये दिले, ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. मुलगा जो आहे तर ते काम ते 60 दिवसात संपवेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43 काय दिलेला आहे, 500 रुपये मुद्दलाची 10 से 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील. तर याचं तुम्हाला 2 सेकंदात आन्सर निघू शकतं. फक्त एक लक्षात ठेवा, जेव्हा दाम दुप्पट करायचे असते, पण कशाने, सरळ व्याजाने. सरळ व्याजाने जेव्हा दाम दुप्पट असते तेव्हा तिथे मुद्दल काहीही असो, काही फरक पडत नाही आपल्याला. फक्त काय करायचं, 100ला काय करायचं, जेवढा जो दर दिला आहे त्याने भागायचं. तर दर किती दिला आहे, 10 दिला आहे. 100 भागिले 10 जर केलं तर ते किती होतं, तर ते 10 येतं. 10 100. म्हणजे कितीही देऊ द्या तुम्हाला, दाम दुप्पट होण्यास किती वेळ लागेल असं जर विचारलं सरळ व्याजाने, तर काय करायचं, 100ला जेवढा दर दिला आहे त्याने भागायचं. मी 100 भागिले 10 केलं तर किती येतं, 10 वर्ष. म्हणजे इथे 500 रुपये मुद्दलाची, इथे 500 जागी 1000 असू दे, 2000 असू दे, 3000 ठेवा, तुमचा आन्सर एकच येणार आहे. तर तेवढ्या मुद्दलाची 10 से 10 रुपये दराने सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील, तर 10 वर्ष लागतील. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. लक्षात ठेवा, 100ला दराने फक्त भागायचं, त्याची तुमची दाम दुप्पट होते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44 काय दिलेला आहे, खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. तर शब्दसमूह काय दिला आहे, अधांतरी लोंबकळणारा, म्हणजे धड नाही, इकडे पण नाही आणि तिकडे पण नाही, म्हणजे मधोमध लोंबकळणारा, अधांतरी लोंबकळणारा. तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्रिशंकू म्हणतो. म्हणजे धड नाही इकडे ना तिकडे, म्हणजे अधांतरी जो लोंबकळतो त्याला आपण काय म्हणतो, त्रिशंकू. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 45 काय दिलेला आहे, विसंगत पर्याय ओळखा. तर काय काय जो पर्याय दिलेत, रेडियम, पोलोनियम, थोरियम व सोडियम. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ही किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत, रेडियम, पोलोनियम, थोरियम. पण सोडियम हे किरणोत्सारी मूलद्रव्य नाही, ती त्यांच्या गटात मोडत नाही. म्हणून विसंगत पर्याय काय असणार आहे, तर तो सोडियम असेल. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल, सोडियम. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46. तर हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. म्हणजे काय दिलेलं होतं, भारताचे 48वे सरन्यायाधीश कोण आहेत. तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर कोण होते त्यावेळेस, न्यायमूर्ती NV रमणा हे 48वे सरन्यायाधीश होते. तर त्यांच्यानंतर परत 49वे कोण झाले, तर उदय ललित हे 49वे झाले. आणि सध्याला कितवे आता आपले 50वे न्यायाधीश सध्याला कार्यरत आहेत. तर कोण आहेत, DY चंद्रचूड, म्हणजे धनंजय यशवंत चंद्रचूड, DY चंद्रचूड हे जे आहे तर ते सध्याला कोण आहेत, यशवंत चंद्रचूड जे आहे तर त्यांचे मुलगी म्हणजेच DY चंद्रचूड म्हणजे धनंजय यशवंत चंद्रचूड हे सध्याला 50वे आहेत. लक्षात ठेवा, हे तुम्हाला विचारू शकतात. तर त्यावेळेस 48वे NV रमणा होते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47. तर काय दिलेलं आहे, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. तर आता सध्याला 16वा वित्त आयोगाचं देखील सध्याला करंटला विचारू शकतात तुम्हाला. तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग आहेत. तर त्याचा कार्यकाळ 2026 पर्यंत आहे 15व्या वित्त आयोगाचा. तर आता 16वा वित्त आयोग आलेला आहे. तर त्याचे जे अध्यक्ष आहेत तर ते कोण आहेत, अरविंद पनगडिया. म्हणजे तो जो आहे तर तो 2026 ते 2031 पर्यंत चालणार आहे 16वा वित्त आयोग. आणि त्याचे अरविंद पनगडिया हे सध्याला म्हणजे त्याचे अध्यक्ष आहेत. 16व्या वित्त आयोग देखील आता आलेला आहे, हे देखील लक्षात ठेवा. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF देखील मिळवू शकता. तर प्रश्न क्रमांक 48 काय दिलेला आहे, सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते. सामान्य म्हणजे त्याला आपण अनिश्चित सर्वनाम म्हणतो. म्हणजे ते वाक्यात सर्वनाम कशासाठी आलेलं आहे हे जेव्हा निश्चित सांगता येत नाही तर तेव्हा त्याला आपण सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतो. जर ते ऑप्शन ए जर तुम्ही पाहिलं तर कोणी यावे, कोणी जावे. आता कोणी आणि हे कोणी हे काय सर्वनाम आहे, पण इथे प्रश्न विचारण्यासाठी विचारले का, ते नाही. मग हे इथे कशासाठी विचारले याचाच संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणून त्याला आपण अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम म्हणतो. म्हणजे कोणी यावे, कोणी जावे, तर हे सामान्य सर्वनाम असलेले वाक्य असेल. ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न,
प्रश्न क्रमांक 49 काय दिलेला आहे? 6561 या वर्गमूळातून 625च्या वर्गमूळाचे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते? म्हणजे 6581 तुम्ही जर वर्गमूळ काढलं तर ते किती येतं? 81 येतं. आता ह्या 81चं परत वर्गमूळ तुम्ही काढलं तर ते किती येतं? 9 होतं. तर याच्या वर्गमूळाच्या वर्गमूळातून म्हणजे ह्या 9 मधून काय करायचं आपल्याला? 625च्या वर्गमूळाचे 625चं वर्गमूळ 25 आहे. तर त्या वर्गमूळाचे वर्गमूळ 25चं वर्गमूळ 5 त्यांचं वर्गमूळ वजा करायचं म्हणजे किती येतं? ते 4 येतं. म्हणजे कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते? तर आता हे 4 म्हणजे 4 हे 4चा वर्ग काय? 16 म्हणजे 16 जे आहे तर या संख्येचं वर्गमूळ शिल्लक राहते म्हणजे 4 शिल्लक राहते. म्हणजे ऑप्शन ए जे आहे 16 ते आपलं ॲन्सर असणार आहे. तर मित्रांनो आजच्या या आपला जो पोलीस भरती SRPFचा गट क्रमांक 11 म्हणजे नवी मुंबई बाळेगावचा जो पेपर चालू आहे तर त्याचा पार्ट 2 आपण पाहत आहोत. तर त्या पार्ट 2 मधील हा शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 50 काय दिलेला आहे? लिंग ओळखा म्हणजे सोने. तर आता काय म्हणतो आपण? तो सोने म्हणतो का? नाही. म्हणजे पुल्लिंगी नाही. ती सोने म्हणतो का? नाही. मी काय म्हणतो? ते सोने म्हणतो आपण. ते सोने हे काय? नपुसक लिंगी असेल. म्हणजे सोनेचं लिंग काय असेल तर ते नपुसक लिंग असेल. ते सोने असं म्हणतो आपण. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. तर मित्रांनो आपला जो SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई बाळेगावचा जो पेपर चालू आहे तर त्याचा आज आपण इथे पार्ट 2 पाहिला ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जे कोणी तुमचे मित्र पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.